स्मृती मानधना हिने पलाश मुच्छल आणि कोरिओग्राफरला बघितले त्या अवस्थेत लग्नाच्या आदल्या रात्री मोठा राडा. भारतीय क्रिकेट संघाचे स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे लग्न संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत 23 नोव्हेंबर 2025 रोजी होते. मात्र वडिलांच्या तब्येतीचं कारण पुढे देत हे लग्न पुढे ढकलण्यात आले आणि त्यानंतर 7 डिसेंबर 2025 रोजी स्मृती मानधना आणि पलाश लग्न करणार असल्याचं सांगितलं गेलं. मात्र स्मृती मानधना हिने 7 डिसेंबरच्या दुपारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि हे लग्न मोडल्याचं जाहीर केलं. मात्र तिने या पोस्टमध्ये कुठेही लग्न का मोडलं याचा सध्या उल्लेखही केला नाही. स्मृती मानधना आणि पलाश यांचे लग्न पुढे ढकलण्यापासून हैराण करणारी खुलासे समोर येत आहेत. त्यामध्ये काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले. संगीत, हळद आणि मेहंदीनंतर हे लग्न मोडण्यात आलेलं आहे. अखेर सांगलीत लग्नाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं याबद्दल धक्कादायक खुलासा होताना दिसतोय. पलाश आणि स्मृती यांच्या लग्नाच्या आदल्या रात्री फार्म हाऊसवर मोठा राडा झाला आणि एवढंच नाही तर पलाश मुच्छल याला रंगेहात पकडण्यात आलं. याबाबतची पोस्ट इंस्टाग्रामवर मागील काही दिवसांपासून व्हायरल होते आहे. या पोस्टमध्ये काही हैराण करणारी आणि धक्कादायक खुलासे करण्यात आले. पलाश याला स्मृती मानधना हिने रंगेहात पकडल्यानंतर मोठा राडा झाला आणि पलाशने स्वतःची प्रतिमा चांगली दाखवण्यासाठी पूर्ण सेटिंग केली. पलाशने स्वतःची बदनामी टाळण्यासाठी थेट एका PR कंपनीला मोठा पैसा मोजला. अधिकृत माहिती नसली तरी त्या इन्स्टा पोस्टनुसार ते तब्येतीचं कारण देत पलाश मुच्छल याने भीतीने मुंबई गाठली. पलाश मुच्छल याला डान्स शिकवण्यासाठी नंदिका द्विवेदी कोरिओग्राफर होती. सांगलीत आल्यापासून दोघांमध्ये काहीतरी शिजत होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी स्मृती मानधना आपल्या मैत्रिणींसोबत धमाल करत होती आणि यावेळी टीम इंडियाची क्रिकेटपटू श्रेयांका पाटील हिने पलाश आणि नंदिका यांना इंटिमेट अवस्थेत बघितलं. श्रेयांका पाटील हिने अजिबात वाट न बघता स्मृती मानधना हिला बोलावून घेतलं आणि स्मृतीने देखील पलाशला आणि नंदिकाला नको त्या अवस्थेत बघितलं. स्मृती मानधना हिच्या भावाने पलाशला मारहाण देखील केली आणि त्यावेळी हे सगळं घडलं. त्यावेळेस तिथे फार कमी लोक उपस्थित होते. पाहुणे जवळपास झोपी गेले होते आणि सकाळी त्यांना स्मृतीच्या वडिलांची तब्येत खराब झाल्याचं सांगितलं गेलं. रात्री मोठा राडा झाला होता. आपलं काही खरं नाही हे कळताच पलाश याने तब्येतीचे कारण देत तेथून पळ काढला. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.